आज जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो घरातील अगदी 2 ते 3 वस्तू वापरून बनवणार आहोत. बनवायला जेवढा हा नाश्ता सोपा आहे तेवढाच खायला अतिशय मस्त आणि कुरकुरीत असा आहे. तुम्ही लहान मुलांच्या डब्याला किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा अशा प्रकारचा स्नॅक्स घरच्या घरी अगदी आरामात बनवू शकाल आणि बनवायला सुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात. तर इथे कढईमध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर घरातील कोणत्याही वाटीचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चमचा जिरं घालायचं आहे, चिली फ्लेक्स घालायचे आहेत, पांढरं तीळ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी उकडलेले कॉर्न अशा प्रकारे क्रश करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर नसतील तर ते तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये एक मोठी पळी आपल्याला तेल घालायचं आहे. पाण्याला आता आपण बघू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. तर रवा बारीक किंवा जाड तुम्ही इथे कोणताही वापरू शकता. गॅसची फ्लेम यावेळेस आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर रवा मिक्स करताना यामध्ये गाठी होऊ शकतात आणि मग नंतर गाठी फोडताना अवघड जातं. तर इथे बघू शकतो आपण 2 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी रवा आरामशीर मिक्स होतो, त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि याचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा एकसंध घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी घरातील 2 ते 3 वस्तू वापरून आपण हा कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही सकाळच्या मुलांच्या डब्याला देखील बनवू शकता किंवा संध्याकाळी मुलं ट्युशनवरून घरी आली तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता स्नॅक्स म्हणून मुलांना देऊ शकता. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता नंतर एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रणातील सगळी वाफ निघून जाईल आणि मिश्रण आपलं थोडंफार थंड होईल. तर आता 5 मिनिट आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला आता दुसरी प्रोसेस करून घ्यायची आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सुरुवातीला यामध्ये आपण 2 उकडलेले बटाटे घालायचे आहेत. तर बटाटे अशा प्रकारे किसून घालायचे आहेत, म्हणजे मळताना सोपं जातं. तर इथे मी 2 बटाटे घातल्यानंतर आता वरून आपल्याला कोणतंच सामान इथे ॲड करायचं नाही. आता हाताला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि बटाटा आणि हे रव्याचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला आपल्याला तडे जाऊ द्यायचे नाहीत. जो आपण नाश्ता बनवणार आहोत त्याला तडे गेल्यानंतर तो नाश्ता तेलामध्ये फुटू शकतो, त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर इथे मी मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. पुन्हा हाताला व्यवस्थित तेलाने ग्रीस करायचं आहे. त्यातील छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे याला गोलाकार छोटी टिक्कीमध्ये बनवलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा नाश्ता किंवा शेप इथं बनवू शकता. तर अशा प्रकारचा जर स्नॅक्स असाल तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. त्याचबरोबर डब्याला काहीतरी वेगळं असलं आणि चटपटीत असलं की मुलांना तर खूपच आवडतं. तर दुसरीकडे मी तेलही गरम करत ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला हा सर्व नाश्ता घालायचा आहे. तर नाश्ता आपल्याला व्यवस्थित एक बाजू याची छान गोल्डन रंग आला की पलटी करून घ्यायची आहे आणि नंतर दुसरी बाजूसुद्धा अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटामध्ये आपला हा नाश्ता भाजून सुद्धा तयार होतो. तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आणि खायला खूप मस्त असा हा नाश्ता आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. लहान मुलांच्या सुद्धा डब्याला नक्की द्या, त्यांनासुद्धा नक्कीच ही रेसिपी आवडेल. तर तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या रेसिपीज देता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक नक्की करा, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर नाश्तासुद्धा आपला भाजलेला आहे. आता आपण तो काढून घेतलेला आहे. दुसरी ही बॅच मी अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या पिठामध्ये आपले भरपूर असा हा नाश्ता तयार होतो, त्यामुळे अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असा हा आपला नाश्ता आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली. तर तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या पिठामध्ये आपला भरपूर असा नाश्ता तयार झालेला आहे आणि अगदी कुरकुरीत असा हा स्नॅक्स आहे. तर रेसिपी नक्की करा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.